नमस्कार मंडळी, आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीचं वांग बनवलेलं आहे किंवा वांग्याची भाजी बनवलेली आहे। आता वांग बघितल्याच्या नंतर तुम्ही म्हणत असाल की भरलं वांग बनवलेलं आहे, पण अजिबात नाही, भरलं वांग नाही हे। तर बघू शकताय मस्त अशी रसाळ तर्रीदार भाजी झालेली आहे, अप्रतिम दिसत आहे, चवीला सुद्धा भन्नाट लागलेली आहे आणि काळ्या मसाल्यामध्ये मी ही भाजी बनवलेली आहे। नक्की बनवून ट्राय करा म्हणजे तुम्हाला कळेलच, किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल। बऱ्याचदा त्याच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो किंवा वेगळ्या पद्धतीची बनवावं असं वाटतं, पण अशा पद्धतीची बनवून नक्की पहा, आवडेल तुम्हाला। माझ्या कडक आवाजावरून तुम्हाला वाटतच असेल की भाजी कसली भन्नाट बनलेली आहे। तर बघू शकताय, न वेळ वाया घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण वांगी कापून घेऊया। तर बघू शकताय मी जो काटे आहेत वरचे ते काढून टाकत आहे आणि सगळेच काटे आपल्याला काढून टाकायचे आहेत। आपण भरलं वांग्याला जसं अधिक चिन्हासारखं कापून घेतो तसंच कापून घ्यायचं आहे, म्हणजे आतमधून कीड वगैरे लागलेली आहे का चेक करायचं सुरुवातीला आणि परत काप करून घ्यायचा आहे। बघू शकता अशाच पद्धतीने बाकीचे सगळेच वांगे कापून घ्यायचे आहेत। वांगे कापून मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायचे आहेत म्हणजे काळपट पडणार नाहीत। आता इथे एक जाळी ठेवलेली आहे गॅसवर, मी गॅस ऑन केलेला आहे आणि सुकं खोबरं ठेवलेलं आहे त्याच्यावर भाजण्यासाठी, आणि टोमॅटोला अधिक चिन्ह असं काप करून घेतलेला आहे आणि पाठचा भाग काढून टाकलेला आहे, आणि एक कांदा मी घेतलेला आहे जो त्याचा पाठचा पुढचा भाग काढून घेतलेला आहे आणि वरचं छिलटं सुद्धा काढून टाकलेलं आहे, आणि ते कांदा सुद्धा याच्या बाजूला ठेवून भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला लवकर खोबरं भाजेल आपलं, तर खोबरं भाजून झाल्याच्या नंतर अगोदरच बाजूला काढून घ्यायचं आहे। थोडासा टोमॅटो आणि कांदा भाजायला वेळ लागतो। आता सुरुवातीला बघू शकताय तुम्ही इथं खोबरं काळपट होत आहे, पाठचा भाग चिमट्याच्या साहाय्याने उलटपुलट करून त्याला असं फुकून भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय। बघू शकताय अशाच पद्धतीने उलटपुलट करून सगळं खोबरं आणि कांदा टोमॅटो भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकताय आता खोबरं भाजून झालेलं आहे अर्धवट आपलं। खोबरं सगळ्या भाजून झालं की काळं पडलं की असं काढून ठेवायचं आहे बाजूला, आणि आता टोमॅटोला आणि कांद्याला वेळ लागणार आहे तर गॅस थोडंसं फास्ट ठेवायचं आणि याला पण भाजून घ्यायचं आहे। वरचं छिलटं काढून घ्यायचं आहे टोमॅटोचं, कांद्याचं तर अगोदरच काढून घेतलेलं आहे आपण। तर बघू शकताय आता भाजून झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आणि आता आपण एक कढई ठेवणार आहोत। कढई गरम झाली की मग याच्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे आपल्याला फक्त 2 चमचेच लागणार आहेत, कूट 2 चमचे लागणार आहे, आणि काळं तीळ मी याच्यामध्ये घालून मिक्स करून वाटून घेणार आहे, पण शक्यतो 2च चमचे लागणार आहे। आपल्या भांड्यामध्ये वेळेस कमी पडेल मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्याच्या नंतर, आणि चांगलं वाटलं जाणार नाही बारीक असं, म्हणून मग मी इथं शेंगदाणे आणि तिळाचं प्रमाण थोडासा वाढवलेला आहे। तर शक्यतो वाटलेलं तर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेही घेऊ शकताय। तर बघू शकताय फक्त चवीपुरतं आपण टाकून घेणार आहोत हे 2 चमचे। तर बघू शकताय मस्त असं अर्धवट शेंगदाणे भाजून झाले की मग तीळ याच्यामध्ये टाकायचं, आणि तीळ पण भाजून घ्यायचे आहेत। काळे तीळ म्हणतात, कारळं म्हणतात याला, तर ते सुद्धा असं तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, खमंग वास येतो याचा भाजते वेळेस। तर बघू शकताय याला पण आता बाजूला काढून देणार आहोत आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे याला, आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला सर्वात अगोदर वाटून घ्यायचं आहे। तर परत एकदा सांगते, 2च चमचे लागणार आहे हे मिश्रण आपल्याला, पण मिक्सरच्या भांड्याला कमी पडेल आपलं हे मिश्रण, वाटलं जाणार नाही व्यवस्थित बारीक असं, म्हणून मग मी इथं तिळाचा आणि याचा प्रमाण वाढवलेला आहे शेंगदाण्याचा। आता वरची साल काढून घेतलेलं टाकलेलं टोमॅटो याच्यामध्ये टाकायचं आहे, कांदा भाजून घेतलेला टाकायचा आहे, अद्रक आणि लसूण मी याच्यामध्येच टाकत आहे, आणि आता खोबरं टाकून घ्यायचं आहे, पाणी घालून वाटून घ्यायचं आहे, असंच वाटलं जाणार नाही हे, तर शक्यतो थोडंसं पाणी याचा वापर करून आपण वाटून घेणार आहोत। तर बघू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे बारीक। तर आता इथे कढई परत गरम करायला ठेवायची आहे,
आणि याच्यामध्ये एक 2 ते 3 पळे आपल्याला अंदाजे तेल घालून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर बघू शकताय तेल मस्त असं कडकडीत गरम झालं की मग याच्यामध्ये पाव चमच्यापेक्षाही थोडीशी कमी मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे। तर दोन्ही जिरं मोहरी समप्रमाणातच घालायचं आहे। तर आता इथं मस्त असे तडतडले की याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे आहेत। थोडेसे कढीपत्त्याचे पानं मी जास्तच टाकत आहे, फ्लेवर छान येतो त्याच्याने। आणि आता जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर एकजीव करत राहायचं आहे, तेल फुटेपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत आपण याला परतत राहायचं आहे। असंच खोबरं आपण गॅसवर किंवा जाळीवर भाजून घेतल्यामुळं याला तेल खूप सुटतं। तर बघू शकताय मस्त असं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, टिपके हातावर उडू शकतात, काळजी घ्यायची आहे थोडीशी। तर बघू शकताय मस्त एक 2 ते 3 मिनटं याला परतून घ्यायचं आहे, चिटकणार नाही। आपण शेंगदाणे वगैरे याच्यामध्ये अगोदरच काढ नाही टाकले, ते अलगच वाटून घेतलेलं आहे मी। खाली चिपकून जातं मिश्रण आपलं कढईला म्हणून मी ते सेपरेटच वाटून घेतलेलं आहे। तर बघू शकताय मस्त असं 2 ते 3 मिनटं परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे दही घातलेलं आहे 1 चमचा। तर फ्लेवर खूप छान येतो, चव छान येते याच्याने। तर नक्की आवर्जून सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये दही घालायला। तर दही घातल्याच्या नंतर एक 2-3 मिनटं परतून परत घ्यायचं आहे आपल्याला, तेल फुटल्यासारखं वाटेल मिश्रणाला। तर बघू शकताय 2-3 मिनटं परतून झाल्याच्या नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर 1 मोठा चमचा भरून मी काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी टाकत आहे। तर तिखट तर ते नसतंच, आपला वर्षभराचा साठवणुकीचा जो मसाला असतो काळा मसाला तो टाकलेला आहे 1-2 चमचे आणि 1.5 चमच्याच्या जवळपास मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे। तर मस्त तर्रीदार होण्यासाठी मी इथं काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे। तर पाव चमचा इतकी हळद घालून घ्यायची आहे याच्यामध्ये। मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत, मस्त असं मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत। 1-1.5 ते 2 मिनटं याला असंच परतत राहायचं आहे म्हणू शकताय। तर गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे आपल्याला, जास्त लो पण नको आणि जास्त हाय पण नको। हाय ठेवलं तर टिपके उडू शकतात हातावर। तर बघू शकताय मस्त असं 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे याला। तेल सुटल्यासारखं दिसलं की मग याच्यामध्ये गरम मसाला घालायचा मी विसरली होती। तर गरम मसाला परत एकदा घालून घेत आहे मी आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे म्हणू शकताय। सुरुवातीपासून मी सांगत आहे मीठ अगोदर टाकायचं नाही, पूर्ण भाजी शिजल्याच्या नंतर मी मीठ आणि कोथिंबीरचा वापर केलेला आहे। तर पुढंच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, बघू शकता आता कलरसुद्धा चेंज झालेला आहे आपल्या तडक्याचा किंवा मिश्रणाचा। तर आता या ठिकाणी आपण याच्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिश्रण वाटून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी उसळून टाकायचं आहे। पहिलं सुरुवातीला थोडंसंच टाकायचं आहे। बघू शकताय मस्त असं एक झाकून असं वाफ काढून घ्यायची आहे। तर एक 1.5 ते 2 मिनिटाची वाफ आहे। वाफ काढून झाल्याच्या नंतर बघू शकताय मस्त असं तर्री सुटलेली आहे, तर्रीदार दिसत आहे मिश्रण आपलं किंवा तडका म्हणू शकताय। तर याच्यामध्ये बाकीचंही पाणी मी ओतून देत आहे। आता तुम्हाला भाजीची पातळ कितपत पातळ पाहिजे किंवा कितपत घट्ट पाहिजे याच्यावर अवलंबून आहे पाणी टाकायचं। तर बघू शकताय मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि आता वांगे सगळे याच्यामध्ये सोडून घेत आहे। तर बघू शकताय मस्त असं वांगे सोडून झाल्याच्या नंतर एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण सगळं। तर बघू शकताय आता गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे, म्हणजे गॅस मीडियम ठेवल्याने थोडंसं भाजी लवकर शिजते। आता वरती झाकण ठेवायचं आहे आणि याला कमीत कमी एक 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं शिजत आहे भाजी आपली। असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनटं, जास्त वेळ लागत नाही वांग्याची भाजी शिजायला किंवा वांग शिजायला।
दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला रात्रीच्या वगैरे अशी भाजी भन्नाट बनवू शकताय। तर बघू शकताय आता वांग शिजून झालेलं आहे, मऊ पडलेलं आहे। आत्ता लास्टला आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकून द्यायची आहे वरनं आणि एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघू शकताय मस्त अशी तर्रीदार वांग्याची भाजी रेडी आहे म्हणू शकताय। आणि आता इथं सगळ्यात लास्टला मी टाकून घेत आहे काळं तीळ जे वाटून घेतलं होतं शेंगदाण्यासोबत ते टाकत आहे। इथं फ्लेवर खूप छान येतो म्हणून टाकायचा आहे, नाहीतर तशी भाजी आपली घट्टसर झालेलीच आहे। घट्टसरसाठी मी वापरत नाही, फ्लेवर छान येतो म्हणून वापरत आहे। माझी आई अशी बनवायची भाजी, तर मस्तच लागायची तिच्या हातची भाजी ही। तर बघू शकताय मस्त अशी तर्रीदार रसरशीत भाजी आता आपली रेडी आहे म्हणू शकताय। मग गॅस बंद करून घ्यायचा आहे। माझा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। आवडल्यास कमेंट करून सांगा कसा वाटला। तर नवीन असाल चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील। शेअर करा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील। परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।